हे बघा, आता आपला पॅटीस तयार झालेला आहे आणि एकदम छान आणि चविष्ट, एकदम छान आणि सर्वांनाच आवडतं. नमस्कार, आज आपण पॅटीस करणार आहे. त्यासाठी हे साहित्य आहे. आता याचं आपण वाटण करणार आहे आणि बटाटे उकडून घेणार आहे आणि हे ब्रेड मिक्सरमध्ये आपण पावडर करून घेणार आहे. आता आपण ब्रेडचं क्रम्स करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जे वाटण दाखवलं होतं ते मी वाटून घेतलेलं आहे. यामध्येच आपण हळद आणि मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे. चला आता आपण हे सर्व मिक्स करूया. आता आपण हे सर्व बटाटे वगैरे यामध्ये घालून घेऊया. आता आपण हे सर्व मिक्स करूया पूर्ण. आता मिक्सरमध्ये पाणी वगैरे घालून हे मी यात घालून घेतलेलं आहे. आता आपण पीठ कसं मळतो तसं जरा पाणी घालून घालून आपण हे सर्व मळून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे आपण कणिक मळायचे आहे. जसं आपण पिठाचे कणिक मळतो ना त्या हिशोबाने आपण आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला कणिक मळून पूर्ण झालेलं आहे. कणिक मळतो त्याप्रमाणे. आणि नंतर हे आपल्याला 1-5 मिनटं जरा मुरायला ठेवायचं आणि ताबडतोब आपण करू शकतो. चला मग आता आपण करायला घेऊया. आता आपण तवा तापायला ठेवलेला आहे. मग एक गोळा आपण असं घ्यायचं, चांगलं असं मळून गोळ्याला असं गोल जरा पाण्याचा हात लावून असं गोल करून आपण असं पॅटीस करायचे आहेत. आणि याप्रमाणे आपण असे घालायचे आहे आणि याप्रमाणे आपण हे सर्व असं बनवलेले आहेत पॅटीस. असे पॅटीस आपल्याला घालायचे आहेत आणि चांगले तेल वगैरे घालून शॅलो फ्राय करायचं आहे दोन्ही साईडला. एक साईड झाला की आपण दुसरं साईड आपण परतून घ्यायचं आहे आणि असं साईडने असं तेल वगैरे सोडायचं आहे. आपण जरा मीडियम गॅसवर आपण करून घ्यायचं. आपण पॅटीस परतून घेऊया. याप्रमाणे असं परतून घ्यायचं सर्व आणि गॅस जरा मीडियम ठेवायचं. दाब द्यायचं, याच्यावर जरा दाब द्यायचं म्हणजे दोन्हीकडून ते व्यवस्थित क्रिस्पी होतील. हे बघा, आता आपला पॅटीस तयार झालेला आहे आणि हे खूपच टेस्टी आहे. पॅटीस बरोबर आपण टोमॅटो केचप खाऊ शकतो, चहाबरोबर सुद्धा खाऊ शकतो आणि हे एकदम पोटभरीचं आहे. याप्रमाणे तुम्ही असं करून असं खाऊ शकता. वाव, खूपच छान झालेलं आहे. हे अगदी कमी साहित्यामध्ये बनते आणि करायला एकदम सोपं आहे. सर्वांनाच आवडतं. तुम्ही करून बघा हे आणि मला कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.